नेक्स्ट टॉपिक युनिट ऑफ वर्क. ठीक आहे, तर वर्कचे युनिट बघू आपण. तर वर्कचे दोन युनिट आहेत. एक म्हणजे एसआय युनिट. वर्कचं एसआय युनिट काय आहे तर जूल. ठीक आहे, जूल. त्याला सिंबॉलिकली आपण कॅपिटल जे असं लिहितो. आणि सीजीएस मध्ये अर्क. ठीक आहे, सीजीएस मध्ये अर्क. तर मग जूल आणि अर्क हे जे काही युनिट आहे याची डेफिनेशन काय असतं. तर आता पहिले बघू आपण एसआय युनिट जूलची डेफिनेशन. की 1 जूल वर्क केव्हा होईल. when 1 Newton force causes displacement किंवा 1 Newton force causes 1 meter displacement of object, then the work done is 1 joule. ठीक है, then 1 joule work is done. ठीक है, 1 joule वर्क क्या होईल ज्या वेळेस वर्कचा फॉर्म्युला काय आपला फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तर ज्या वेळेस 1 न्यूटनचा फोर्स 1 मीटरचा डिस्प्लेसमेंट फॉर्म प्रोड्यूस करेल त्यावेळेस जे वर्क डन होईल ते किती होईल 1 जूल. म्हणजे याचा आन्सर काही 1 न्यूटन मीटर. हे जे न्यूटन मीटर आहे या न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणतो जूल. ठीक आहे, तर मग जे 1 जूल वर्क आहे ते 1 जूल वर्क केव्हा होईल when 1 न्यूटन फोर्स causes 1 मीटर डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट then the work done is 1 जूल. 1 जूल अमाउंटचा वर्क डन केव्हा होईल ज्या वेळेस 1 न्यूटन अमाउंटचा फोर्स 1 मीटरचा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल त्यावेळेस 1 जूल एवढा वर्क होईल. त्यानंतर सीजीएस युनिट काय आहे अर्क. मग सिमिलर असंच वेन आता फोर्सचा युनिट काय होतं न्यूटन. डिस्प्लेसमेंटचा युनिट काय होतं मीटर. ठीक आहे, आता फोर्सचा सीजीएस युनिट काय असते डाइन. वेन 1 डाइन फोर्स कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर हे सीजीएस युनिट आहे डिस्प्लेसमेंटचं. ज्यावेळेस आज फॉर्म्युला F * S. 1 डाइन फोर्स 1 सेंटीमीटरचा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल त्यावेळेस वर्क डन किती होईल 1 अर्क. ठीक आहे, तर अर्क म्हणजे काय असेल अर्कचा दुसरा अर्क म्हणजे काय असते तर डाइन सेंटीमीटर. डाइन इनटू सेंटीमीटर. ठीक आहे, डाइन इनटू सेंटीमीटर म्हणजे काय असेल अर्क. आणि जूल म्हणजे काय असेल न्यूटन मीटर. ठीक आहे, 1 जूल वर्क केव्हा होईल ज्या वेळेस 1 न्यूटनचा फोर्स 1 मीटरचा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल. आणि 1 अर्क वर्क केव्हा होईल ज्या वेळेस 1 डाइनचा फोर्स 1 सेंटीमीटरचा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल. ठीक आहे, दोन गोष्टी क्लिअर झाल्या. एक म्हणजे जूल म्हणजे काय आणि अर्क म्हणजे काय. जूल म्हणजे काय न्यूटन मीटर. ज्या वेळेस 1 न्यूटन फोर्स 1 मीटरचा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल त्यावेळेस वर्क डन किती होईल 1 जूल. आणि 1 अर्क म्हणजे काय असेल 1 अर्क म्हणजे काय असेल 1 डायन इनटू 1 सेंटीमीटर म्हणजे 1 अर्क असेल. आता आपण रिलेशन बघू की जूल मध्ये आणि अर्क मध्ये रिलेशन काय आहे. ठीक आहे, जूल मध्ये आणि अर्क मधलं रिलेशन की 1 जूल म्हणजे किती अर्क होईल. जसं की डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट काय आहे मीटर. एसआय युनिट कशाचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट काय मीटर. डिस्प्लेसमेंटचं सीजीएस युनिट काय आहे सेंटीमीटर. आता आपल्याला कळते की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होते 100 सेंटीमीटर. ठीक आहे, तसंच 1 जूल म्हणजे किती अर्क आहे हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, तर ते आपण कसं फाइंड करायला बघा. 1 जूल म्हणजे काय असते आपण आता बघितलं की 1 न्यूटन इनटू
1 मीटर. आता लक्षात घ्या की हे कशात आहे तर एसआय मध्ये आहे, हे सुद्धा कशात आहे एसआय मध्ये आहे. आता या एसआयचं कन्व्हर्सेशन जर आपण सीजीएस मध्ये केलं आणि याचं सुद्धा सीजीएस मध्ये केलं तर आपल्याला डायन मध्ये भेटेल. ठीक आहे. तर आता 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डायन असते, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि 1 मीटर म्हणजे 10 स्क्वेअर किंवा 10⁵ किंवा 100 सेंटीमीटर असते, 10⁵ सेंटीमीटर असते. तर मग 1 न्यूटन म्हणजे किती डायन तर 10⁵ डायन. ठीक आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असते 10⁵ किंवा 10 स्क्वेअर सेंटीमीटर. आता लक्षात घ्या दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची काय होईल ऍडिशन म्हणजे 10⁵ प्लस 2 इंटू डायन इंटू सेंटीमीटर. ठीक आहे. आता डायन इंटू सेंटीमीटर म्हणजे काय असते अर्क, हे लक्षात आलं. डायन इंटू सेंटीमीटर म्हणजे किती असते अर्क आणि 10⁵ प्लस 2 म्हणजे 10⁵7. तर मग 1 जूल म्हणजे किती अर्क व्हायला 10⁵7 अर्क. ठीक आहे. हे लक्षात ठेवा की 1 जूल म्हणजे 10⁵7 अर्क असते. हे कुठून आलं ते सगळे एक्सप्लेन करून सांगितलं. ठीक आहे. या नंतरचा पोर्शन आहे आपला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो लक्षात घ्या. वर्णन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा, हे माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला. तर मग आता पहिले बघू आपण पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क काय म्हणजे डेफिनेशन काय असेल, when applied force causes a displacement of the object in a direction of applied force. ज्यावेळेस ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होईल फोर्सच्या डायरेक्शनला त्यावेळेस कोणतं वर्क होणार आहे पॉझिटिव्ह वर्क. ठीक आहे. ठीक आहे. फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय असेल सेम असेल. त्याला त्या थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे इथे अँगल कितीचा असेल तर अँगल असेल 0 चा. when थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर काय होईल ते cos थीटाची व्हॅल्यू cos 0, cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे वर्क डन इज इक्वल टू काय fs. ते झालं पॉझिटिव्ह वर्क डन. सेकंड निगेटिव्ह वर्क डन बघू. निगेटिव्ह वर्क डन म्हणजे काय, ज्या वेळेस डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अप्लाइड केलेल्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शनला असेल त्यावेळेस वर्क डन कोणतं होईल निगेटिव्ह वर्क डन. तर मग निगेटिव्ह वर्क साठी कंडिशन काय की या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू काय 180 डिग्री. थीटाची व्हॅल्यू 180 डिग्री म्हणजे cos ऑफ 180 डिग्री काय असते -1. तर मग त्यावेळेस वर्क डन इज इक्वल टू काय हे f s इंटू -1. fs ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय वर्क डन -fs. ठीक आहे. हे झालं निगेटिव्ह वर्क डन. आता थर्ड केस ती म्हणजे काय झिरो वर्क डन. झिरो वर्क केव्हा होईल ज्या वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे असतील परपेंडिक्युलर असतील किंवा ज्या वेळेस ऑब्जेक्टचं अप्लाय केलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंटच होत नाही त्यावेळेस वर्क डन किती असते 0. तर मग थीटाची व्हॅल्यू किती असेल इथं 90 डिग्री म्हणजे cos ऑफ 90 ची व्हॅल्यू किती असते 0. तर मग वर्क इज इक्वल टू काय fs cos 90 ची व्हॅल्यू 0. तर मग वर्क डन किती भेटेल आपल्याला 0. तीन वर्क बघितले आपण पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. तर पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय की ज्या वेळेस अप्लाय केलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट अप्लाय केलेल्या फोर्सच्या डायरेक्शनलाच होते त्यावेळेस कोणतं वर्क डन होईल पॉझिटिव्ह वर्क. म्हणजे तिथं थीटाची व्हॅल्यू किती असेल 0 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर सेकंड केस कोणती बघितली निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क म्हणजे काय असेल की ज्या वेळेस अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे मी जर समजा फोर्स अप्लाय केला ऑब्जेक्टवर या साइडला आणि डिस्प्लेसमेंट झालं ऑब्जेक्टचं या साइडला म्हणजे इथे अँगल कितीचा व्हायला 180 डिग्रीचा त्यावेळेस कोणतं वर्क डन असेल निगेटिव्ह वर्क डन. आणि झिरो वर्क डन केव्हा असेल तर ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय केला वरच्या डायरेक्शनला आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला प्रोड्यूस होण्याच्या फॉर्म मध्ये असेल डिस्प्लेसमेंट होणारच नाही पण या डायरेक्शनला व्हायच्या मार्गावर असेल त्यावेळेस किंवा ज्यावेळेस फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन परपेंडिक्युलर असेल 90 डिग्री असेल थीटाची व्हॅल्यू किती असेल 90 डिग्री त्यावेळेस वर्क डन किती होईल 0. त्यावेळेस कोणतं वर्क डन होईल 0 वर्क डन. किंवा त्यालाच आपण
theoretically कसं सांगू शकतो की when applied force do not cause any displacement then there the burden is zero burden. ठीक आहे, असं सुद्धा म्हणू शकतो. तर आपण वर्कचे युनिट पाहिले. SI युनिट काय वर्कचं जूल आणि CGS युनिट काय अर्क. त्यानंतर आपण काय बघितलं की SI युनिट मधलं आणि CGS युनिट मधलं रिलेशन बघितलं की SI युनिट काय आहे जूल आणि CGS युनिट काय आहे अर्क. कशाचं बघत आहोत वर्कचं. तर मग 1 जूल म्हणजे किती अर्क भेटले आपल्याला 10⁻⁷ अर्क भेटले. त्यानंतर आपण 3 गोष्टी बघितल्या, 3 टाइपचे वर्क बघितले, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. ठीक आहे, इथपर्यंतचा क्वेश्चन लक्षात राहू द्या. याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. थँक्यू.